नमस्कार द भोसले फॅमिली नायजा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे डे 5 सिंगापूरमध्ये. आम्ही निघालो ब्रेकफास्टसाठी. सकाळचा 8:30चा टाईम आहे आणि भेटूयात आता परत आणि बघूयात आजचा दिवस कसा जातोय. आजचा आमचा नाश्ता बघा, पॅनकेक्स, राईस, टॅमरिन राईस आहे, ब्रेड, क्रॉसॉन. हॅलो, गुड मॉर्निंग सुभाष. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थोडंसं घाईत आहे आणि फक्त 10 ते 15 मिनिट ब्रेकफास्टसाठी बस येईल गाडी. आता आम्ही निघालोय आमच्या हॉटेल रूम मधून बाहेर. आणि आज आहे आपला मंडाई नेचर पार्क आणि 5 झूज आहे. परत नाईट सफारी आहे. नंतर ना परत मला वाटतं उद्या रिव्हर्स बोटिंग उद्या आहे. तर हे 5 म्हणजे ऐकलेलं आहे मी की 5 जे हे आहेत झू आहेत ते कव्हर करणं मुश्किल आहे. तरी पण आम्ही ट्राय करूया, तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करूया. आता आम्ही आलोय बर्ड पॅराडाईजला आणि रेन फॉरेस्ट वाईल्ड ॲडव्हेंचर. वा, गुफा. आलो बर्ड पॅराडाईजला आणि पहा काय सुंदर असा नजारा आहे. ये पहा काय कोमल, कसं काय वाटतंय ते? असं एकदम ते हे येत आहेत ना, शॉवर्स टाईप मध्ये वाटतंय ना, वॉटरफॉल मागे अजून. कोमल आणि आधीच चाललेत वॉकवेला. छोटासा वॉकवे आहे. ओके, मंजूळ आवाज येतो एकदम. बॅकग्राऊंडला येतोय की नाही माहित नाही. पोचलो आम्ही इकडे बर्ड पॅराडाईजला. एव्हरीवेअर इज ग्रीनरी ग्रीनरी. विंग सँक्च्युअरी. चल चल चल. पेंग्विन केव्हला चाललोय आम्ही आता आतमध्ये. Making a splash. Penguins are expert swimmers. They can stay at sea for weeks. बघा पेंग्विन छोटे छोटे इकडे सापडली आम्हाला. पेंग्विन किती क्यूट आहे. आमच्या मागे बघा पेंग्विन्स. त्यांना आणि टॅग लावलेले आहेत बरोबर. त्यांच्या ब्ल्यू कलरचे टॅग आहेत. प्रत्येक पेंग्विनला लावलेलं आहे ते ब्ल्यू कलरचं टॅग. आणि एकदम ब्युटिफुल मस्त दिसतं. छान. युअर अटलांटिक, युअर नॉट अ पेंग्विन, युअर अटलांटिक. I am a penguin. Yes, royal penguin. I am royal penguin. Look. बर्ड्स आतमध्ये पण उडतायत. कसे दाखवणार सगळ्यांना. हा वेस्टर्न पाइपिंग हॉर्नबिल तिकडे गेलाय. हॉर्नबिल आहे हा. हॉर्नबिल हा जो दिसतो ना मोठा ब्लॅक कलरचा, तो दिसतोय तो. मस्त आहे ना. काय चोच आहे लांब त्याची. सकाळचा नाश्ता चालू आहे त्याचा. आता आपण बघतोय रायनासोरस हॉर्नबिल मस्तपैकी बसलाय. दुसरा आहे तो तिकडं मागे बसलेला आहे. अजून एक
शांतपणे बसलेला आहे. शांत आहे चांगली तुमच्यासारखा. पोच देतोय आम्हाला. थँक्यू. थँक्यू. हे बघा आतमध्ये बर्ड बेकरी म्हणून कॅफे आहे आणि बेकरी आयटम बघा बर्ड नेस्ट आणि एगच्या शेपमध्ये एवढे स्वीट अँड क्यूट दिसत आहेत. बर्ड बघा बर्ड पॅराडाईजमध्ये ऑर्चिड वॉटरफॉल आहे आणि मस्त ऑर्चिडचे हे फ्लावर्स किती सुंदर सुंदर फ्लावर्स आहे बघा. आणि त्यानंतर हा वॉटरफॉल. आता इकडून तुम्ही गाडी घेऊ शकताय. स्टेशन 1 to स्टेशन 2 ला फिरत असते ही गाडी. चला निघाली आपली गाडी. चालली चिक 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 चालली गाडी. 你那啥呀？你啥时候来？那你接不接我？7点。 आणि पुढे आणि मागे. 你要不行了就让。 बर्ड शो. बर्ड शो इथं. अरे वा कसले भारी वाचले सगळे. जागा छान आहे रे. शो चालू होणार आहे प्रेडेटर्स ऑन पिंग. शो थोड्याच वेळात कारण की 10:30 to 11:30 1 आवरचा शो आहे हा. तो टायमिंगनुसार आम्ही बरोबर टाईमशीर आलेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो तो शो कसा चालतो. मागे बघा थोडी गर्दी आहे आणि लोक येत आहेत अजून पण. Different habitat from around the mall. We hope you enjoy your stay. Yes, I'm here for do's and don'ts. So keep at least 1 meter away from the birds and don't chase or corner the birds. Of dinosaurs. The killing claw of a velociraptor. The talons of birds of prey. Top of the food chain. The ultimate predator. Eagles, hawks, owls, vultures, rulers of the skies, hunters, and masters of flight. वाव सुपर. And a very good morning to you, ladies and gentlemen, boys and girls. How are we all feeling today? Are we all feeling good? There's so many of y'all here. I'm sure we can do much better than that. One more time. How is everyone feeling today? Are we all feeling good? There you go, much better. Now, by the way, my name is Esther and I am a raptor ranger. Actually from mid-air. This means you can even eat while flying. Pretty impressive, right, Shira? That's really impressive, Esther. But Brownie hides their medium-sized breakfast. Now don't let your size fool you, as they are able to steal a prey from a bird as big as the white-bellied seagull. Well, hello, everybody. Everyone joining us on stage is Eclipse. Eclipse is a Malay fish owl, another local species that you can find right here in Singapore. And the rodents that these birds hunt for never hear them coming. And now this is because owls, they are the masters of silent flight. Wow, that was a pretty impressive head turn, right? Now in the wild, they be looking for insects and worms. But what if the insects decide to fly and take off? Well, striped caracaras, they are able to do vertical flights into the air, just like this. Shira. Our juvenile female American bald eagle.
than the male, and Diornia is no exception. Her huge beak and talons makes her an the spread of contagious diseases. And with that, everyone, let's meet our very first vulture. Let's welcome Zina, our turkey vulture. Alright, now Zina will be making a few more flights across, so I need everyone's cooperation. आली परत दिना. Right, once again, please remain seated. There you go. Right, one final reminder, please remain seated. On the seat, polarize the bigger vultures would help them to rip open the top hide of the big animal. Turkey vultures have extremely powerful stomach acids reaching down to a pH level of 0. And this is as strong as car batteries. But there's also another animal in the animal kingdom with extremely powerful stomach acids, and this animal starts with the letter H. It can be found in the night safari. And काय हे आफ्रिकन so these are the middleweights that feed on the flesh and organs. They are sociable yet highly aggressive eaters. Strip a large carcass down to its bones in less than 20 to 30 minutes. Once widespread across Africa, these birds are now critically endangered and disappearing at an alarming rate. Alright, you boys don't need to fight. Okay, we have 2 bones for you. Okay, but We have one more right up there. Marabou storm. Oh wow. These two lovely ladies here, they are of the Marabou sorts, and they have a long tag-like beak and a stern or man's face. well, though they're not the vultures, they cooperate and coexist with the other vultures, joining them in their feasts. Now, about 11 species of vultures in Africa cleans up to 70% of the continent's carriers. Now, we would be well, today you have met raptors and scavenger birds, these kings of the skies and walkers of our earth. Well, they are a part of our ecosystem and a part of our planet. And if we were to lose them, we would be losing a part of our family. And having said thank you so much. आता पडली मी एका झोप्यामध्ये. पडलीच आहे ॲक्च्युली. बसायला गेले पडले. आता उठायचं मला. हाच तो झुला ज्यात मी बसले सॉरी पडले होते. आणि आधी शाली सुभाष वरती गेले. हे बर्ड पॅराडाईजच एक पार्ट आहे. हॅलो बेटा. हॅलो. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या गार्डन किंवा पार्कमध्ये आपण म्हणू शकतो. मंडईमधलंच आहे. बर्ड पॅराडाईज झाला आता. रेन फॉरेस्ट वाईल्ड रेन फॉरेस्ट एशियामध्ये जातो आपण. इथून एक्झिट करायचं आहे. ट्रॅम घ्यायची आपल्याला आणि मग आधीच्या बससारखं बसून नेक्स्ट पार्कमध्ये. आता अजून एक ट्रॅम आहे करून बघा. नेचरमधून चालतोय. आम्ही आता मेन गेटला चाललेलो आहे. आता आपण आलोय मंडईच्या पार्क नंबर 2 ला. रेन फॉरेस्ट वाईल्ड ॲडव्हेंचर. चला आतमध्ये जाऊया. आता स्कॅन करायचं तिकीट आणि मग आपण जाऊ शकतोय अनदर साइड ऑफ पार्क. आणि धबधब्याचा आवाज येतो इथूनच बघा. चलो अंदर. चला देश. जुळजुळ जुळजुळ आवाज छान दिसते. नेचर ही नेचर. चला सुभाष. लॉक क्रॉसिंग ट्रेकला चाललोय आता आम्ही इथून धबधब्याजवळ ना. जायचंय आपण आणि जाताना नेहमी तुम्ही शूज
आणि लहान मुलांची काळजी घ्या, कारण की हे स्टोन्स आहे, तिथून पडू शकतो, घसरू शकतो, याच्यासाठी व्यवस्थित काळजी घेऊन जायचं. इथे ॲडवायझरी पण येते. हे आहे थोडंसं ॲडव्हेंचरियस, कारण की कोमल आणि आधी झालेत पहा, चालत चालत येत आहेत ते. जर्नी झालेली आहे सुरू पुढे परत, आणि परत एक ॲडव्हेंचरस आहे इथे. आता आम्हाला मस्त व्ह्यू मिळाला इथं बघा. डेन फॉरेस्ट आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा असं मोठमोठे माउंटन्स आहेत. खूपच सुंदर असं दृश्य आहे इथे. आणि इकडे ऍक्टिव्हिटी करता येते. ऍक्टिव्हिटीज पण आहेत, मंकीज आहेत इथे, ऍक्टिव्हिटी Climb पॉइंट करता आहे, येते. रॉक क्लाइम्बिंग आहे. चला अजय ते जवळून पाहिले तर बघा ब्लॅक मंकीज आहे तिथं. हो, कसं बसलाय एक. चला वाईल्ड रेन फॉरेस्ट पार्कमध्ये बघा तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीज करायला भेटतील. आत्ता आपण इथे, आणि नंतर ही ॲक्टिव्हिटी हे ट्रॅम्पोलिनसारखं, त्यासाठी आपल्याला इथून जायचं आहे खाली. तर हा आहे कास फॉरेस्ट वॉक ट्रेक. तर इथून असं वेगवेगळ्या गुफा टाईप बनवलेला आहे मस्तपैकी. इथं पहा, हा आहे माउंटन्स, फुल ऑफ माउंटन्स. एका वेळी एकाच जणांनी जायचं बघा इथून. सावकाश सावकाश सावकाश. डेंजर. यावं लागेल, कॉशन एरिया. आधीच तू नको येऊ मागं. मी नाही येते. अरे बाबा. आता हे फॉरेस्ट फ्लोअर आहे, इथून एंटर करणार आहे आम्ही. चला बाई, दरवाजा. चला रे चला. आता आम्ही आलोय कॅनोपी जंप करायला. फायनली माझ्या छत्रीचा वापर झालाय. हे पुण्यातून आणलेली छत्री, आणि आज पाऊस पडलाय रेन फॉरेस्ट पार्कमध्ये. कॅनोपी वॉक घ्यायचा होता आम्ही, कॅनोपी वॉक झाला नाही. तर सस्पेंड केलंय कारण खूपच पाऊस आहे. आता सुभाष आणि आदेश कॅनोपी वॉक करतायत बघा. गो गो गो. नाव काम काम काम. खूप इझिली येत आहेत वॉक करून. वा, छान छान. मी शेतात चाललोय. शेतात चाललंय. सिंगापूरच्या शेतात जावा. जाते ना बाबा. मम्मा चालली आता कॅनोपी वॉक साठी. मम्मा आता चालली कॅनोपी वॉक साठी. जा ना. मी पण आलो. मम्मा पण चालली आहे, मी पण चाललोय. उड्या मारतो थोड्या. नो जम्पिंग. थोडं तुला त्रास देतो बाबा, घाबरतो. घाबरवतो की थोडं. पड पड पड. नाही पडली. आता तुम्ही बघताय माझ्या मागे आहे ब्लॅक लंगूर. एकदम सॅड बसलाय. पाऊस येतोय आणि ते लटकवलेलं त्याचं जेवण आहे वाटतं. तर शांततेत बसलाय बिचारा. खूप आहे तिथं माकडं. मस्त आणि व्ह्यू आहे. पाऊस जोरदार येत होता, त्यामुळे इथून जाणं शॉर्टकट. हा शॉर्टकट नव्हता, पण सेमच आहे. हे ग काय ॲडव्हेंचरस आहे. हाय हॅन्डसम, हाय हॅन्डसम. सुभाष, मैं तेरे पीछे पीछे आऊ. सुभाष, येते मी हळूहळू. आता रेन फॉरेस्ट पार्कमध्ये आम्ही चालून आलो. आता इथं आलो आहे सेंटिनेल फूड हॉल, आणि आतमध्ये जातो कारण इथे इंडियन फूड आहे आणि प्लांट बेस्ड पण भेटतं. तर हे मी पाहिलं होतं. आणि आता आपण जेवण करून घेऊ. इथे इकडे बघा, स्क्रीनवर दिसते तुम्हाला. हे बघा, हे ऑर्डर द्यायची तुम्हाला, आणि मग हे मी भेटणार.
छान आहे सानिश. पण डुईंग दिस मस्त वाटते. आता आमचं जेवण आलेलं आहे. तंदुरी बिर्याणी आहे, एक बटर चिकन बिर्याणी आहे. ते प्लांट बेस्ड आहे. Plant based. चिकन मध्ये तर चिकन सारखं दिसतं पण हे ऍक्च्युअल चिकन आहे. हाऊ इज इट? ठीक आहे. सिंगापूरमध्ये इंडियन फूड मिळतं ते पण रेन फॉरेस्टमध्ये. खूप छान आहे, चांगलं आहे. चलते रहो. तर एक्झिट करता करता आम्हाला दिसलं हे कॅव्हन केव. इथं तुम्ही मस्त केव्हचा अनुभव घेऊ शकता. लाइटिंगचे आणि थंडगार आहे, मस्त वाटतंय आतमध्ये. बघा खूप फन थिंग आहे. तुम्ही जस्ट बटन प्रेस करायचं आणि त्या इन्सेक्टचा आवाज निघतो. क्वाईट फन. फदेश दाखव. मारा गॅसवर हिसिंग कॉकरोच. बघा कसा आवाज करते. सुंदर अशी केव. आता बघा हे पार्क संपलंय. कसं समजायचं तर आपल्याला ना शॉप्स दिसतात लास्टला. तुम्ही युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये पण कोणती ॲक्टिव्हिटी केली की लगेच तिथं शॉपला एक्झिटला आपण बाहेर येत असतो. शॉपिंग करायची जे वाटते ते त्याच्याशीच रिलेटेड काही आयटम्स असतात. जसं बघा इथे हे रेन फॉरेस्ट रिलेटेड, फॉरेस्टशी रिलेटेड काय काय गोष्टी आहेत बघा. कॅप्स वगैरे इसेन्शियल्स असतात तर ते घ्यायचे. आणि वे टू द एक्झिट. आता आपण मंडेवाली एक हे घेतली बस आणि इकडे लेडीज चालवतात बस बघा. खूप छान गोष्ट आहे. आणि इथून 2 किंवा 3 मिनिटावर आय थिंक सिंगापूर झू आहे. बसायला जागा भेटली आपल्याला. आता आम्ही आलो आहे मंडाईच्या 3rd अट्रॅक्शनला म्हणजे सिंगापूर झू आहे इथे. अजून नाईट सफारी, एक्सप्लोरिया, क्युरिओसिटी कोव्ह आणि रेन फॉरेस्ट वाईल्ड ॲडव्हेंचर हे ईस्टवालं आहे. तर बघा आणि आता एंटर करतो आपण. तर आता सिंगापूर झू या साईडला आहे पण आम्हाला जायचं 4:30ला. 4:30ला ॲलिफंट फीडिंग करायला तिकडे. त्यामुळं पहिला आम्ही चूज करतो रिव्हर वंडर. इकडे येते. तर आता आम्ही आलो रिव्हर वंडरला आणि 2:15चा टाईम आहे म्हणून आपण हे चूज केलं पहिलं. कारण सिंगापूर झूला आपण 4 नंतरच जाऊया ना. बरोबर. टायमिंग पण आहे आणि 4:30चा आमचा स्लॉट पण आहे एलिफंट फिडिंगचा. सो दिस इज पार्क नंबर 3 येस, पार्क रिव्हर वंडर. काय मोठं आहे. इथं आपल्या इथं जवळ आलंय बघ. इथे खाली खाली इथं खाली बस खाली आहे. पाहिलं ना. तू जबरदस्त फोन आहे ना. हो इथं पण आला अजून एक. बघा एक फिश आलं आता. ते एकदम गप्पूवालं फिश आहे पण याचं नाव काय माहित नाही ना. वेगवेगळे खूप जबरदस्त फिश आहे. आता इतकं धडक ना त्याला एकमेकांना काही नाही करत नाही. सुभाष एकदम कॉन्फिडंट झाले फिश बघा. खूप मोठमोठे फिश आहेत. म्हणजे 2 माणसं बसतील एवढे मोठे फिश आहेत. आता इथे तुम्हाला सगळे मासे दिसत आहेत हे ॲक्वेरियम वाले. रिव्हर वंडर.
फिश वेगळ्याच टाईपचा मासा आहे फिश आहे त्याचं बघ. नाव फराडे 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 फिश आहे कोणता आहे फिश कोमल परत सांग फराडे. फराडे वाव खतरनाक वेगळंच आहे ना एकदम टायगर सिल्वर डॉलर टायगर सिल्वर डॉलर वा बघा दिसताना पण एवढं सुंदर आहे ते छान आहे चमकतायत एकदम सिल्वर सारखे. वाव आता अंडर वॉटर आहे आता मस्त डोम केलंय बघा इथे. डोम. आणि छान वाटतं. हा वा काय मस्त डोम आहे इथे छान पैकी पर्यंत फील होते की अंडर वॉटर आहे आपण मस्त वाटतं. तर आता ॲमेझॉनिया एन्काउंटर एन्काउंटरला लेट्स गो टू एन्काउंटर. बघा इथं प्राणी दिसायला चालू झाले लगेचच एंटर केलं. अरे हा ससा ना कसं काय हा कोणता प्राणी आहे काही कळत नाहीये आता एंटर केलं आलं नो फिडिंग सांगितलं त्यांनी इथं हो. नो फिडिंग नो ड्रिंक एक टट दिसलेला आहे आम्हाला. आगे बढो चलते रहो. आपण किती वॉक करतो सकाळपासून सुभाष. खूप सारा वॉक झालेला आहे 2:30-3 वाजले आता. सकाळी आपण किती 8:30 निघालेलो 30 मिनिट्स 45 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचलो असं तर त्याच्यानंतर ना वॉक जो चालू झाला आहे तो कंटिन्यू वॉक करत राहिलेलो आहे कंटिन्यू वॉक करतोय आम्ही म्हणजे इथं यायचं म्हटलं ना तुम्ही एवढी कॅपॅसिटी ठेवा की तुमच्यामध्ये स्ट्रेंथ पाहिजे तेवढी वॉक करण्यासाठीची तरच तुम्ही इकडे या म्हाताऱ्या माणसाचं काम नाही इकडे येणं. ऑली द कॅपिबारा वेगळाच प्राणी हा पुढे गेला हा परत तिथं जाऊन बसलाय. शांतपणे बसलेला आहे त्याला कोणी डिस्टर्बन्स नको आहे पाण्यात जाऊन बसतो. पण एक छोटंसं पिल्लू. आता तुम्ही इथे स्पॉट करू शकता छोटे छोटे मंकेज बघा किती क्यूट आहे मस्त. इकडे एक व्हाईट वाला आहे वरती. आता तुम्ही बघताय हा snake आहे केवढा मोठा आहे यार, झाड बघा. त्याचं तोंड कुठे आहे माहित नाही. तोंड इकडे वरती आहे बघ कुठे हा 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 दिसलं वरती श्वास घ्यायला आलाय श्वास वाटतं. घेण्यासाठी आला तो जीप काढली बाहेर तिकडे बघ ते ग्रीन ते दिसतंय का ते काय बोलतात त्याला शॅमिलियन टाइप मध्ये आहे. कुठे आहे? तो तिथे ते ह्याच्यावरती फांदीवरती त्या तो तिथे ते ग्रीन एक तर मला किडा दिसलाय. रिव्हर वंडर्स का नाव ठेवलं असेल आता कळलंय हा ना सुभाष. अमेझॉन रिव्हर टाइप मध्ये बनवलेला आहे पूर्णपणे त्यासाठी रिव्हर वंडर ठेवलेला आहे नाव. पूर्ण रिव्हर आहे सिंगापूरची रिव्हर आहे मंडाई रिव्हर. सुंदर दिसतंय व्ह्यू. त्याला म्हणतात चायनीज हाय हाय काय फील छोटा मासा मोठा मासा घाबरू नका हो बिचाऱ्यांना. हा चला चला आता आपण आलो आहोत फोर्थ पार्कला. हे आहे सिंगापूर झू. चला आतमध्ये. हा मॅप आहे आम्ही आत्ता इथे आहे आणि एलिफंट फिडिंगला आम्हाला 4:30ला इथे पोचायचं आहे. आत्ता 3 वाजून गेलेत आणि पार्क इन्फॉर्मेशन ही आणि आपल्याला इकडे जायचं आहे ना आता आपण आलोय जवळ या ग्रेट व्हाईट पेलिकनच्या आणि भरपूर सारे बसलेले आहेत बघा कडेला पाण्याजवळ. की ते स्टॅच्यू टाइप मध्ये बनवलेलं आहे पण ते रिअल आहे. मला Real आम्ही ज्यावेळेस एकदम. आलो बाहेरनं तिकडनं त्यावेळेस आम्हाला वाटलं की स्टॅच्यू टाइप मध्ये बनवलं. खूपच सुंदर आहे. आता इथे सगळे थांबलेत क्यूला ट्रॅमसाठी. टाइम बघा इथे काय फ्रिक्वेन्सी ट्रॅमची 10 ते 15 मिनिटाला. लास्ट ट्रॅम आहे 5:30ची. व्हाईट रायनो वाव व्हाईट रायनो आणि तिथे इंडियन हे पण आहे इंडियन वाला कोंबडा. राहिला इंडियन कोंबडा पण आहे तिथं व्हाईट रायनो. एशियन कोंबडा. इथं व्हाईट रायनोच आहे तिथं. झेब्रा. Back on your left
is the world's fastest land animal. The cheetah has a flexible spine, long legs, झेब्रा झेब्रा आहे का? अजून एक झेब्रा. to help ते it reach जिराफ 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 15 kilometers per hour. बरं खरं कोमल आहे ना जिराफ फिडिंग घ्यायला पाहिजे होतं जिराफ फिडिंग घ्यायला पाहिजे होतं. सांग मला ना एलिफंट आवडतो ना तसं. पण आपण तसं आहे म्हणजे आपण तर त्याच प्राण्याप्रमाणे घ्यायचं का फिडिंगला हो का? The tortoises do most आता आम्ही चाललोय एलिफंट्स ऑफ एशियामध्ये. तिथं आम्ही काय करणार आहे सुभाष? 11 फिडिंगचा आमचा स्लॉट आहे 4:30चा. कोमल मी आणि आदेश तिघं पण एलिफंटला फीड करणार आहे. स्वतः फीड करतोय आता. आता आम्ही स्वतःला फीड करतोय. आमच्या एलिफंटने ऑलरेडी खाल्लेलं आहे. अरे एलिफंटची नाव बघ इथं काय. इंटान, अप्रिला, द फूडी, हे काय द फिएस्टी चिल्ली पाडी. कोमल तुझी बहीण इथं आहे. कोमली कोमली अरे तुमच्या फॅमिली आहे सगळे. जाती जाती. कोमल इज बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. कोमली द मॅट्रियार्च. हे काय गंभीर, एम्पर्ड अँड पॅम्परिंग. मस्त आहे. मी किती छान दिसते. आता आधी दाखवते आपल्याला साऊंड्स कसे असतात एलिफंटचे. ट्रम्पेट, आता मी रंबल करते. दोघं एकत्र का खेळला? रंबल. आता रोड रोड रोड. चला आजी करते मम्मा. एलिफंट दिसलेला आहे आता. मस्त. गप्रे. आता एलिफंट फिडिंगसाठी आम्ही आलेलो आहोत. इकडे बसून घ्यायचंय खाली आणि समोरच एलिफंट आहे. कशाला खाते ते? आम्ही भरवणार आहे तुम्हाला. नाहीये, क्लीन करते. अच्छा. तर हे 3 तिकीट मिळाले मला 6, 7, 8 ऑनलाईन आम्ही बुक केलेले. तुम्हाला पण यायचं असेल तर ऑनलाईन बुक करून हे तिकीट घेऊ शकता. ॲनिमल फिडिंगसाठी तुम्हाला स्लॉट दिला जाईल. त्या स्लॉटमध्ये तो त्या टायमिंगमध्ये तुम्हाला येऊन इथं शो असतो तो फीड करायचा. मग ॲनिमलला तुम्ही ते फूड्स वगैरे असेल किंवा काय फिडिंगचं जे आयटम असतील ते तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात. आपल्याला त्याच्यासाठी पेमेंट करावं लागतं अगोदर पण. आणि फिडिंग मध्ये आत्ताच तिने सांगितल्याप्रमाणे कॅबेज, कॅरट आणि बनाना जातात. आता खायचं बघून बघा. ती कोमली आणि दुसरी एक आहे एलिफंट. तर ते आले दोघं जवळ. ऊस आहे, कॅबेज आहे त्यांना खायला. 4:25 p.m. now. So while my keepers are preparing the food, let me just go through a few things with you guys, alright? So number one, for those of you with small children, please do not carry your children while feeding. Instead, you can let them stand on their own by the side here, where they can feed through the railings on their own. Okay? Number two, when we give you your food portions, where you get your carrots, cabbages, bananas, please do not peel or break the fruits and vegetables. Just give them as a whole. And last but not least, when I call out the numbers, please bring all your belongings with you, as we'll be coming out here to do a feeding, and you'll be leaving from the other side. Ken, any questions? No. Thank you very much. Enjoy your feeding, please. आता कोमल आणि आदेश एलिफंटला फिडिंगसाठी जात आहेत. इकडे तोंड कर.
Okay, ma'am. Sometimes try to be careful. You don't stick your hand too long. You might break it. आदिश सुभाष कोमलला भरवता ना. खा गाजर. Last. Yes. Thank you. Can we take picture? Sure, no problem. If you look across the tram route, you'll see a African lion. आता लवकरच डॉल्फिन शो चालू होणार आहे म्हणून आदिश आणि सुभाष पळत गेले पुढे. स्प्लॅश सफारी. If you like the design of that tote bag, get yours behind you at the nearest gift shop in the Singapore Zoo. Second thing is reuse. Instead of using many plastic water bottles, save up and buy a reusable water bottle. Now show of hands, how many of you here brought your own reusable water bottle to the zoo? Awesome, as we have many water refill stations for you guys. I think if we can teach our sea lions how to reduce, reuse and recycle, we can all put a stop to our ocean's deadliest monster. What do you think, Pedro? This is say goodbye to every one of you. Ladies and gentlemen, boys and girls, please put your hands together one more time for the one, the only Pedro. Thank you very much. On behalf of the Singapore Zoo, my amazing sea lion. Baboons. आपण आता जे पाहिलं ते आहे ओरांगुटान शॉप. आमचं सिंगापूर जो फिनिश झाले लोक गुडघे दुखत आहेत. आमचं एक गप्पे आमचं एक पार्क बघायचं राहिलंय ते ईस्टवालं ना आदिश रेन फॉरेस्ट वाईल्ड आणि हे नाईट सफारीसाठी आता आम्ही चाललोय. बघा काय क्यू आहे. येस. तर काय म्हणताय? आम्ही ॲक्च्युली एक ॲक्टिव्हिटी मिस केलेली आहे. रेन फॉरेस्ट वाईल्ड सफारीला जाऊ नाही शकलो म्हणजे कारण की पार्क time नंबर मुळे. 5. पार्क नंबर 5ला जाणं कारण की तिथं टाईम नव्हता. खूपच कमी वेळ राहिलेला आणि इथं नाईट सफारी चालू होणार होती त्यामुळे आम्ही काय जाऊ नाही शकलो.
तर आम्ही जर कोणी जर गेलं नेक्स्ट टाईमला किंवा नेक्स्ट टाईमला असा प्लॅन केला तर दाखवूया तुम्हाला काय आहे. मला आताच दिसलंय नाईट सफारीमध्ये छोटंसं फाउंटन. फ्लेमिंगो. With their head upside down, they take in mouthfuls of water. बारसिंगा आहे. Also known as swamp deer. In Hindi, Bada means 12 and Singha means मस्त व्ह्यू भेटलं. also known as the Indian rhino. It can be रायनो दिसलंय with आम्हाला. only 200 individuals left in the wild at the start of the 20th century, efforts, population now stands at 3,500. For defense against मैत्रीण. males also तुझी मैत्रिणी. rescuing must be especially energy efficient. Look to your right. In a few moments, to your right. you might catch a glimpse of white tigers. White tigers often spark curiosity, but they are Bengal. Bengal tigers. This recessive gene gives them snowy coats. Tigers were once widespread across much of Asia, ranging from the birch forests of Russia to the elephant herds comprise mainly females. Goes towards the work contact with humans. Naturally took action to protect themselves. This sad story demonstrates an important truth. Losing just one species has consequences that ripple through an entire ecosystem. Attempt to launch a coordinated attack to take down large prey effectively. Red does live in close-knit packs and spend most of their time in formation, which inspires Chawang. with his almost symmetrically aligned tusks. Chawang is considered by many to be an attractive bull elephant. तर आत्ताच आम्ही नाईट सफारी करून आलो आणि इतकं मस्त वाटलं. रात्रीचा व्ह्यू आणि ते ॲनिमल्स वगैरे खूपच छान वाटलं आणि ॲनिमल्स खूप जवळून दिसत होते. त्यामुळं एखादा झू वगैरे तुम्ही मिस करू शकता, पण नाईट सफारीचा एक्सपिरियन्स खूपच छान आहे. नक्की एन्जॉय केलं पाहिजे तुम्ही पण. आता नाईट सफारीनंतर आम्ही आलो आहे फूड विलेजला. हा एरिया बघा माझ्या मागचा, हा फूड विलेज एरिया आहे. आणि इकडे आरती म्हणून इंडियन कुझिन आहे. इथे तुम्हाला मसाला डोसा किंवा चहा वगैरे असा भेटणार आहे. पराठा आहे, चिकन बिर्याणी वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मी चहा एन्जॉय करते आता इथला. फर्स्ट टाईम म्हणजे 5 दिवस झाले, तर मसाला चहा मी असा एन्जॉय नाही केला. क्रूजवर होता वाघ बकरीचा, पण तो असा टी बॅग टाईप असा नाही, थोडासा टेस्ट होतं त्याचा. पण आत्ता प्रॉपर मसाला चहा आहे, बघूयात कसा लागतो. ठीकठाक आहे चव, पण घरच्या चहाची आठवण येते. इथं तुम्हाला घरच्यासारखा चहा इथं भेटणारच नाही. बाहेरच्यासारखा पण एवढा छान टपरीवरचा पण भेटणार नाही इथं, कारण अजूनपर्यंत तर मी पाहिलं नाही 5 दिवसात कुठे छान चहा भेटला आहे म्हणून. चहा भेटणंच मुश्किल आहे इथं, आणि हा चहा पण ओके, त्यातल्या त्यात तुम्ही इथे ट्राय करू शकता असं आहे. आता सुबह आदेश आणि मी निघालो आहे ॲम्फिथिएटर आणि 9:30चा आमचा शो आहे. आता आम्ही बसायला चाललोय आमची सीट घेऊन. कुठला शो पाहायला आलोय सुभाष? केचर्स ऑफ द नाईट
इथं नाईट क्रिएचर दाखवतो आणि मला वाटतं मेनली बर्ड्स वगैरे असतात. तर पाहूया काय आहे एक्झॅक्टली. किती टाइमचा आहे? 25 मिनिटचा शो आहे ॲम्बी थिएटरला नाईट सफारी जवळ. Good evening, and welcome to the Night Safari. You ready? The first animal to join us tonight is Samudra, our bearded pig. Wow, he's foraging in some planters tonight as well. Sleep on the cool forest ground. Elusive animal, and his name is Narnia. Listen up. Now that is what a bit too wrong sounds like. And there he is, everyone. This is Narnia, our bit too wrong. Alright, now take a look at his tail that is as long as his body. That tail acts just like a big lip, and he uses it to reach for tasty fruits and trees. Hello, Narnia. Do you want to show everybody what your tail can do? Now, this tail is also called a prehensile tail. So, Narnia, do you want to show everyone what your very strong, your not a bird expert? And there he is, everybody. This is Samuel with Oscar, our handsome Eurasian eagle owl. Let's say hi, Samuel. Hi, Samuel. Hello. Today, Eurasian eagle owls are one of the largest owl species that you can find in the world. You can find them all over Europe, as well as in Asia sometimes. And though you can spot them in forests and mountains hunting, you can also spot them in cities where they have for rodents in landfills. Back to the topic about my favorite part about an owl is actually the way they look around. So I have a very simple activity for all of you to try out. Very easy. All you gotta do, remain in your seats, don't move your body, only move your necks. This is to compare how much we can rotate our necks compared to how much Oscar can rotate her necks. So when you hear this sound, all you gotta do is just turn your head to the direction of where the sound is coming from. Ready? Ready? Okay, Sandro, on your cue. And that's it. Oscar, take it away. मस्त.
You can take a look at the back of his quills, just right above his feet. Those are the sharpest parts of his quills. And so thank you so much. Remember to wash your hands after the shows, okay? The hyena, among the largest of the hyena species. Hyenas have powerful jaws, being able to hug animals like the elephants. Their jaws are fantastic! Our park closes at 11:30, so go on out there, walk the trails, take the train ride, and keep discovering the wild side of life. My name is Chloe, my entire team out there in the sunroom. Bye-bye! Stay safe, thank you, bye-bye! तर निघालोय आम्ही आता आमच्या हॉटेलवर जायला. पूर्ण दिवस हेक्टिक गेला नाही सुभाष? खूपच हेक्टिक होता, कारण की आमच्या चेहऱ्याकडनं वाटत असेल किती हेक्टिक असेल. आत्ताचे किती वाजले सांगतो तुम्हाला. हे बघा, आता 10:30 झालेले आहेत. 10:32 झालेले आहेत आणि आम्ही सकाळी 8:30ला निघालेलो. 8:30 to 10:30 अजून आम्ही ऑन द वेच आहे. 5-10 मिनिटात पोहोचेल मला वाटतंय. तर एवढा हेक्टिक दिवस होता ना, म्हणजे पूर्ण दिवसभर वॉकिंग, नंतर ना ते सर्व कवर करणं हे खूप हेक्टिक जातं. तर तरी पण आम्ही ट्राय केलं आमच्या पद्धतीने. 4 पार्क केले, नंतर ना सिंगापूर झू केला आणि नाईट सफारी केली. जर तुम्हाला जर सिंगापूर झू नको आहे तर नाईट सफारी बेस्ट आहे. नाईट सफारीमध्ये पण ॲनिमल्स आहेत. सिंगापूर झू कॅन्सल करून तुम्ही नाईट सफारीमध्ये ते ॲनिमल्स वगैरे बघू शकता. त्यामुळे तिकडे होऊन जाऊ शकतं. बरोबर आहे. आणि त्यातनं आम्ही एक पार्क नव्हतं केलं, म्हणजे रेन फॉरेस्ट वाईल्ड ईस्टवाला. तर छान होतं. ऑल इन ऑल सगळं पूर्ण दिवस तर मस्तच गेला आम्हाला. आणि आता आम्ही बसमध्ये बसलोय आणि चाललोय आमच्या हॉटेलवर. आणि जेवण वगैरे पण तिथंच खाल्लं आम्ही. इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, भरपूर आहेत. इनफॅक्ट बर्ड पॅराडाईजला पण आहेत, किंवा जम्पिंग कॅनोपी जम्पिंगच्या तिथे इंडियन रेस्टॉरंट आहे. सेंथिल म्हणून आहे इंडियन रेस्टॉरंट. इंडियन रेस्टॉरंट सगळीकडेच आहेत. कुठेही जाऊ तुम्ही, सगळीकडे इंडियन रेस्टॉरंट, इंडियन फूड अवेलेबल आहे सर्वीकडे. त्यामुळं काही फूड बाबतीत काही काळजी करण्याची गरज नाही सिंगापूरमध्ये. तर हा होता आमचा डे 5 सिंगापूरमधला. अजून 2-3 दिवस राहिलेले. त्यातल्या त्यात काही दाखवता येईल, काय बघता येईल, नक्कीच तुम्हाला आम्ही शेअर करू. आणि